म्हणजे तुमचे काय उपक्रम? फाउंडेशन लातूर हे एक संस्था आहे। या संस्थेच्या मार्फत दररोज दुपारी 12 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता विलासरावजी देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नसेवा चालते। आज त्या अन्नसेवेचा 1591वा दिवस आहे। कार्यरत ही सेवा चालू आहे। त्या अनुषंगाने आम्ही इतरही काही उपक्रम करतो। जसं विद्यार्थ्यांना जर शिक्षणाला काही लागलं मदत ती आम्ही मदत करतो। त्याच्यानंतर स्वतः महाविद्यालयाच्या रुग्णालयासुद्धा ज्या ज्या गरजा त्यांना लागली त्यातल्या जे डीन आहेत किंवा सुपरिटेंडंटला काही जेव्हा काही सांगितलं आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये आज एक वॉल वॉच लावलेली आहे। तसं त्या परिसरामध्ये जेव्हा वृक्षारोपण झालं तर त्याला ट्री कार्ड दिलेत आलं का। त्याच्यानंतर काही अन्नसेवेसाठी तिथं त्यांना टिफिन्स लागणार होते ते सुद्धा आम्ही त्या काळात दिले। आणि विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत म्हणा किंवा काही इन्स्ट्रुमेंटल मदत जसं काही लॅपटॉप आहेत मोबाईल्स आहेत ते सुद्धा आम्ही केले। त्याचप्रमाणे 2दा अंध विद्यार्थ्यांचं इथं संमेलन झालं आणि एकदा बुद्धिबळ स्पर्धा अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा झाली। त्याच्यामध्ये जवळपास 18 राज्याचे विद्यार्थी आले होते अंध विद्यार्थी। त्यांना त्यावेळेचं पालकत्व आम्ही 3 दिवसाचं घेतलं होतं। त्यांना 3 दिवस आर्थिक मदत आणि तशीच सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ते आम्ही त्याचं नियोजन ती संस्था आपल्या इथली जे बसवेश्वर मंगल महाविद्यालय आहे तिथे ही स्पर्धा घडलेली होती। त्याचप्रमाणे इतर काही रुग्णांना जर काही मेडिसिन किंवा आर्थिक मदत लागली ती सुद्धा आम्ही समर्पण फाउंडेशनच्या मार्फत करतो। समर्पण या नावामध्येच आपल्या लक्षात आलं असेल की आम्ही फक्त समर्पण करतो, आम्ही काही दान वगैरे करायची आमची कुठल्याही व्यक्तीची कॅपॅसिटी नाही असं आम्ही मानतो आहे। आपण फक्त सेवा करायची आहे। आम्हाला देणारा देत राहतो आणि आमच्या हातातून देवकृपेने हे घडतं आहे याच्यातून आम्हाला फार मोठं समाधान आहे। त्या अनुषंगानेच आज काही आमच्या सदस्यांच्या मार्फत ही जिल्हा परिषद शाळा माकरसांगवी येथे जे विद्यार्थी आहेत त्यांना बॅग आणि काही खाऊ वाटप करण्याचं आमच्याकडे प्रपोजल आलं आणि आमचे या सदस्य श्री गजाननजी मैत्री यांच्या मार्फत आजचे 170 विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स आणि वही पेन आणि खाऊ वाटप केलेलं आहे। आणि उलटं आम्ही आम्हाला कार्य करायला वेळ दिला आणि कार्य करायची संधी दिली याच्याबद्दल आम्ही जिल्हा परिषद शाळा आणि त्यांचे जे सदस्य आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत। आणि आमच्या हातून हे घडतं याच्यातून आम्हाला जास्त समाधान आहे, कारण समर्पण करणं हेच आमचं कर्तव्य आहे।